गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 7वा अधोर्ध निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। आता चालू आठवड्यापासून आत्मदशकातील समास 7वा अधोर्ध निरूपण नाम सुरू झालेला आहे। तर अधोर्ध म्हणजे खालचा अर्धा भाग, जो सृष्टीतील स्थूल भौतिक किंवा मायिक भाग सूचित करते। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की अनेक विकाराचे मूळ मायाच फक्त आहे। निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचलपण अतिसूक्ष्म रूपाने असते। मूळ माया जाणीवेची, मूळच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येणेच न्याय। श्री समर्थ यावेळी सांगतात की जाणीव म्हणजे मूळ माया होय। ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया होय। तिलाच षडगुणे संपन्न असे म्हणतात। प्रकृती पुरुष शिवशक्ती आर्ध नारी नटेश्वर म्हणती, परिती अवघी जगज्योती मूळ त्यासी। श्री समर्थ यावेळी सांगतात की प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्ध नारी नटेश्वर इत्यादी नावाने तिला ओळखतात, पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय। संकल्पाचे जे चलन त्याची वायूचे लक्षण, वायू आणि त्रिकोण आणि पंचभूते। श्री समर्थ ते सांगतात की संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण स्वरूप होय। वायू त्रिगुण आणि पंचमहाभूते एकत्र जाणावी। पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी। यावेळीत समर्थ सांगतात की एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात। त्या मुळाच्यामुळेच वेलाला पाने फुले फळे लागतात। याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये। श्री समर्थ यावेळी सांगतात की इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद इत्यादी दिसून येतात त्याचे अंतरंग मुळामध्येच असते। त्याची मूळ फोडू पाहता काहीच वाटे न आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे। ती समर्थ येथे सांगतात की पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तेथे काही दिसून येत नाही। त्यामुळे त्यात काही नाही असे प्रथम वाटते, पण पुढे जशी जशी वेलाची वाढ होती ते स्पष्टपणे दिसू लागते। कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळी चालिला, फापावून पुढे आला भूमंडळी। श्री समर्थ यावेळी सांगतात की एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो, तो जोमाने खालच्या बाजूने वाढू लागतो। तो फोपावरून पुढे खूप विस्तार होतो आणि जमिनीपर्यंत येऊन पोचतो। तैसीच मूळ माया जाण, पंचभूती आणि त्रिगुण मुळे आहे प्रमाण प्रत्यय जाणावे। श्री समर्थ ते सांगतात की मूळ माया ही त्याचप्रमाणे जाणावी। तिच्यातच पंचमहाभूती आहे आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात, हे अनुभवात जाणून घ्यावे। अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला, विकाराचा विकार झाला असंभाव्य। श्री समर्थ ते सांगतात की असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला, तो नाना विकाराने शोभू लागला। त्या विकारातून आजचे असंभाव्य असा विकार उत्पन्न झाले। नाना फडगरी फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये। श्री समर्थ म्हणतात की त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अशी रूपे पसरत चालली। कित्येक फळे ती पडती, सेवेक अनेक निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ। एक वेलची वाळले
पुन्हा तेथीच फुटले ऐसे आले आणि गेले किती एक. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे नेजरीती, मध्ये जीव हे जगती संभाव्य. श्री समर्थ म्हणतात की वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले फळेही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटत असतात. मध्यंतरी असंख्य जीवाची उत्पत्ती अशी होतच असते. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. श्री समर्थ ते सांगतात की कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो, परंतु मुळापासून पुन्हा उगवतो. याप्रमाणे विचार करून प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे. मूळ खाणून काढले, प्रत्येज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याचे राहिले सकळ काही. श्री समर्थ ते सांगतात की वासनामय मूळ खणून काढले, स्वरूप अनुभवाने निर्मूलन केले, म्हणजे मूळ नष्ट झाले की मग वेलाची वाढ संपूर्ण बंद होते. मुळी बेज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. श्री समर्थ ते सांगतात की सगळ्यात आधी मुळात बीज असते, शेवटीही बीजच राहते. मध्ये जळरूपाने नाना पत्री, पुष्पे, फळे या रूपानेही बीजच विस्तारलेले असते. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंशे ते कष्टी न होता जातो. श्री समर्थ ते सांगतात की मुळात काय आहे, बीजापासून झालेली पाने, फणे आणि फळे इत्यादी बीजामध्ये दिसून येत नसूनही प्रगट करत असतात. काही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तो व्यवस्थितपणे जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावर्ती करतो. परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथाच न घडे. श्री समर्थ यावत सांगतात की जीव जातो येतो पुन्हा जातो याप्रमाणे निर्धारा करीत असतो, परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्ममृत्यू असणारा असा होतच नाही. न घडे ऐसे म्हणाल तरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे सकळास कैसे. तेनेचीच कार्य वाघ करती, परंतु तयास नेनती, दिसेने तरी काय करती बापुडे लोक. श्री समर्थ म्हणतात की आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही. आपण म्हटले तरी त्याला काही ना काही सतत अनुसंधावादी करावेच लागते. अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करत असतात. विषय भोग तेनेची घडे, तेने वन काहीच न घडे, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की प्राणी अंतरात्म्यामुळेच विषय भोग घेऊ शकतात, त्याच्याशिवाय काहीच घडू शकत नाही. म्हणून स्थूळ देहा सोडून सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. जे आपलेचे शरीर, जे आपलेचे अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीरभेदाचे विकार जगळा वेगळाले. अंघोळीची अंघोळीचे वेदना, एकीची एकीशी कळेना, हात पाय अवयवनाना येणेचे नाये, अवयवाचे अवयव नेणे, मातो पराचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. श्री समर्थ ते सांगतात की एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवाला कळत नाही, तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार. म्हणून लोकाचे अंतःकरणी या प्रकारे जाणता येत नाही. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद दिसती, खुडली तितकीच सुखती, एरते टवटवीत, येणेची न्याय भेद झाला, कळेना एकली एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही. श्री समर्थ ते सांगतात की या न्यायानेच वस्तूत भेद उत्पन्न झाला. एकाने दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये भेद नाही. आत्मतत्वी भेद दिसे, देह प्रकृती करता भासे, तरी जाणतशी असे बहुतेक. श्री समर्थ ते सांगतात की आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी असणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे. देखून ऐकून जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, दुर्ते अवघेच समजती गुप्त रूपे. श्री समर्थ ते सांगतात की बहुतेक लोक पाहून ऐकून जाणतात, पण शहाणे असतात ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतरविवरी, धूर्तपणे ठाऊक करी सकळ काही. श्री समर्थ म्हणतात की जो अनेकाचे पालन करतो, अनेकाचे अंतरंगून तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होते. आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरती,
प्राणी मात्रे नेरेती वर्तत आहे. स्मरण माते विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेविणे आपण दुःखित आहे. आपलेच आपण स्मरेना बोलले ते आठवेना उठली अनंत कल्पना ठाक्या कैसा ऐसे चंचळ चक्र काही नीट काही वक्र झाला रंकात्वा शक्र तरी स्मरणा स्मरणे. स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे जानव स्मरण विस्मरणे मानव वर्तिती आता. श्री समर्थ म्हणतात की स्मरण म्हणजे देव तर दानव हे विस्मरण स्वरूप आहे. मानवात हे दोन्ही प्रकार असतात म्हणून कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्याच्या जीवनात दिसून येतो. म्हणून चेवी अथवा दानवी संपत्ती द्विधा जाणावी प्रचित मानसी आणावी विवेके सहित. श्री समर्थ म्हणतात की म्हणून मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते, देवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात त्याची प्रचिती पाहावी. विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रीचे पाहावा दर्पणेचा. स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्म सूक्ष्म समजावे खुणेने खुणेसी बाणावावे अंतर्यामे. विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर होऊनिया. श्री समर्थ म्हणतात की विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा. आपल्या अंतरंगावरून लोकाचे अंतरंग जाणावे. दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घ्यावे. स्मरण माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही. पुढे सिके मागे विसरे पुढे उजडे मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. श्री समर्थ म्हणतात की पुढे शिकतो आणि मागचे विसरतो. पुढे उजड असतो पण मागे अंधार असतो. माणूस पुढे स्मरतो पण मागचे सर्व काही विसरतो अशी त्याची स्थिती असते. तुर्या जाणावी स्मरण सुषुप्ती जाणावी विसरण उभयता शरीर जाण वर्तिती आता. श्री समर्थ ते सांगतात की तुरीय अवस्था म्हणजे स्मरण असे जाणावे आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण असे जाणावे. या दोन्ही अवस्था माणसाच्या देहात राहतात. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अधर्द निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.